नमस्कार. तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तर जून महिन्याचा जो हप्ता आहे, तर तो लवकरच जमा केला जाणार आहे आणि याबाबतचा जो शासन निर्णय आहे, तर तो सुद्धा आलेला आहे. तर हा शासन निर्णय नेमका काय आहे? तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आपण पाहू शकता हा जे 30 जून 2025 रोजी महिला व बाल विकास विभागाकडून आलेला हा शासन निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे. तर या शासन निर्णयामध्ये आपण खाली गेल्यानंतर पाहू शकता या ठिकाणी शासन निर्णय सन 2025-26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणीसाठी या उद्दिष्टाखाली रुपये या ठिकाणी आपण निधी पाहू शकता 28,290 कोटी इतका अर्थसंकल्पीय तरतूद जी आहे तर ती करण्यात आली आहे. सदर जी अर्थसंकल्पीय तरतुदीतून अक्षरी रुपये 2,984 कोटी इतका निधी सर्वसाधारण घटकांसाठी वितरित करण्यात जी आहे तर ती शासनाने मान्यता दिलेली आहे. आणि सदर योजनेअंतर्गत राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी जी आहे तर ती करण्यात येत आहे. तर सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधीत दरम्यान राज्यातील 21 ते 65 या वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित विधवा घटस्फोटित निराधार महिला ज्या आहेत तर त्यांना या योजनेअंतर्गत शासनाची जी मदत आहे तर ती संलग्न बँक खात्यात थेट लाभ म्हणजेच डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर रुपये 1,500 जे आहे तर ती देण्यात येत आहे आणि त्यासाठी आता निधी जो आहे तर तो मंजूर झालेला आहे. तर त्यामुळे या योजनेचा हप्ता जो आहे तर तो लाभार्थ्यांना जो आहे तर तो आता लवकरच मिळणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.